नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एसटी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे जे की आपले नवीन शेतकरी मित्र आहेत की शेळी पालन किंवा मेंढी पालन करण्याच्या विचारात आहेत। तर खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी मेंढी पालनात काय फायदे आणि काय तोटे आणि शेळी पालनात काय फायदे आणि काय तोटे ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, मी सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेन की जे शेतकरी मित्र ह्या व्यवसायाला 24 तास वेळ देऊ शकतील त्याच शेतकरी मित्रांनी ह्या व्यवसायाकडे वळावा। अथवा जे शेतकरी मित्र यूट्यूबवर बघून की लय झालं 2-3 तास वेळ जर दिला तर भागतंय, किंवा 2-3 तास वेळ देऊन आपलं जमतं, किंवा चारा टाकून पाणी पाजून जायचं आणि नंतर त्याच्याकडं बघायचं नाही, किंवा दुसरा व्यवसाय सुरू करायचा आणि दुसऱ्या व्यवसायासोबत हे करायचं, असं मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये चालत नाही। का की ह्या व्यवसायामध्ये 24 तास वेळ द्यावा लागतो, तरच हा व्यवसाय सक्सेस राहतोय। नाहीतर मित्रांनो, तुमचे पैसे व्यर्थ जाण्याची आणि व्यर्थ टाईम आणि पैसे व्यर्थ जाण्याची 100% मित्रांनो गॅरंटी ह्या व्यवसायामध्ये। त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही जर तुमच्यानं वेळ देणं होत असेल तरच ह्या व्यवसायाकडे 100% फायदा आहे। तर चला आपण विषयाकडे वळूयात। तर शेतकरी मित्रांनो, शेळ्यामध्ये काय फायदा आहे आणि काय तोटा आहे हे तुम्हाला सांगतोय की शेळ्यामध्ये फायदा मित्रांनो, मेंढीपेक्षा मित्रांनो शेळी ही सर्रास शेळ्या म्हणजे 20% शेळ्या असतात की 3 पिल्ले किंवा 1 पिल्लू देणाऱ्या, अशा पक्षी 20%, नाही तर 80% शेळ्या ज्या असतात मित्रांनो, तर सर्रास मित्रांनो 2-2 पिल्ले देत असतात 80% शेळ्या। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता असते, आणि हे झाला फायदा मित्रांनो। आणि तोटा त्याच्यामध्ये, तर मित्रांनो जसं की मेंढीला चारा व्यवस्थापन कमी करावं लागतं, आणि ह्या शेळीच्या जातीला मित्रांनो सगळ्यात जास्त चारा व्यवस्थापन करावं लागतो, किंवा चांगलं चारा व्यवस्थापन करावं लागतं। का की ती झाडपाला खाणारी जात आहे मित्रांनो, जास्त आपलं खालचं गवत खाणारी जात नाही आहे। त्याच्यामुळं आपल्याला चारा व्यवस्थापन हे चांगलं करावं लागतं, तरच शेळी पालन जमतं मित्रांनो, आता शेळी पालन जमत नाही मित्रांनो। हे झाला मित्रांनो तोटा। आणि मेंढी पालनामध्ये मित्रांनो, तर मेंढी पालनामध्ये चारा व्यवस्थापन कसं जरी केलं, म्हणजे हे जे आपले गाई म्हशी बैल जे चारा खातात खालचा, त्याच प्रकारे आपल्या मेंढ्यासुद्धा चारा खात असतात मित्रांनो, जास्त वरच्या पाल्याची त्यांना गरज नाही। आणि हे झाला फायदा मित्रांनो, चारा व्यवस्थापन सोपं जातं या मेंढी पालनामध्ये। आणि त्याच्यामध्ये तोटा मित्रांनो, तर मेंढी जी असते मित्रांनो, 20% मेंढ्या 2 पिल्ले देतात मित्रांनो, 20% मेंढ्या, नाहीतर 80% मेंढ्या ज्या आहेत तर मित्रांनो 1च पिल्लू देतात। त्याच्यामुळे आपल्याला कमी वेळा म्हणजे जास्त वेळामध्ये जे वेळ जाणार 4-5 महिने आपला, म्हणजे 5 महिने गाभण राहते, आणि तिथून पुढं 5 महिने आपल्याला जे पिल्लू सांभाळायचं आहे, तर ह्या 10 महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला एकच पिल्लू झाल्यामुळं उत्पन्न कमी भेटतं, हे तोटा आहे मित्रांनो। शेळी पालनामध्ये 2 किंवा 3 पिल्ले देतात शेळ्या, त्याच्यामध्ये ते फायदा आहे मित्रांनो। ही होती आजची माहिती मित्रांनो, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।